मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात टाळा लावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। राज यांनी असं कोणतं वक्तव्य केलंय की ज्यामुळे आंबेडकरांनी अशी मागणी केलेली आहे? बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। राज ठाकरेंविरोधात टाळा लावा। राज ठाकरेंना अटक करा। प्रकाश आंबेडकरांच्या मागणीनं खळबळ। विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला। परप्रांतीयांमुळे भूमिपुत्रांच्या नोकऱ्या आणि शिक्षणावर गंडांतर आल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत। परप्रांतीयांनी फक्त महाराष्ट्रात बस्तानच बसवलं नाही तर भूमिपुत्रांच्या आर्थिक नाड्याही आवळल्या। महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या जाहिराती उत्तर प्रदेश, बिहार मधल्या वर्तमानपत्रात कशा छापून येतात असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। यूपीला, बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत। म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकरी आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही। दरम्यान राज ठाकरेंचं वक्तव्य देशाचं विभाजन करणारं असल्यानं सरकारनं त्यांना टाळा लावावा, टाळा आणि पोटा कायद्याचा वापर करून अटक करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली। अशा व्यक्तीला मी असं म्हणणार आहे की सरळ सरळ टाळा पोटा लागला पाहिजे। बघा, हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशाना असाला आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे। जेव्हा महाराष्ट्रातला माणूस सुद्धा युपी मध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस ओडिशामध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्राचा माणूस प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे, गुजरातमध्ये सुद्धा आहे, नाही असं नाही। त्यांचं काय करायचं? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। राज यांचा परप्रांतीयांना विरोध का आहे त्यावर एक नजर टाकूया। महाराष्ट्राचा पैसा परप्रांतीयांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतोय। बेरोजगारीची आकडेवारी सुद्धा जाहीर होत नाही। नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना संधी द्या, त्यानंतर बाहेरच्यांना बोलवा अशी त्यांची भूमिका आहे। महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा राग आळवलाय। परप्रांतीयांच्या मुद्द्याला मतदार कसा प्रतिसाद देतील हे पाहावं लागणार आहे। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।